जहांगीर बादशाह. हो, जहांगीर बादशाहच्या ऐतिहासिक रुबाबात फुलांचा वास घेतोयस ना, म्हणून म्हटलं. मिस निशा, आपला BA ला स्पेशल सब्जेक्ट कोणता होता? का? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स वाटलंच मला. तरी तुमचं हिस्ट्री जरा कच्चे. का? कारण फुल हुंगायची ही स्टाईल जहांगीर बादशाहची नव्हे, तर ती सलीम बादशाहची होती. म्हणजे सलीम आणि जहांगीर बादशाह वेगवेगळे होते म्हणा. अर्थात तसे ते दोघी सख्खेच भाऊ. जहांगीर म्हणजे तो ज्याच्या महालाबाहेर घंटा बांधली होती आणि कोणी घंटा वाजवली की न्याय द्यायचा तो. आणि सलीम म्हणजे तो ज्यानं दिलो जान से अनारकलीवर प्यार किया. आलं लक्षात. म्हणजे एकंदरीत तुम्ही सलीम अनारकली हे नाटक बसवण्यात मग्न आहात म्हणा. एक्झॅक्टली करेक्ट. म्हणजे तुम्ही सलीमचा रोल करताय. सलीम नाही, सलीमच्या बापाचा. जिल्हे इलाही अकबर. छान जहापना. तालमी सुरू झाल्या का? हा, तालीम तशा सुरू आहे, पण एक डिफिकल्टी. कोणती? अजून अनारकलीचा पत्ता नाही. झालं म्हणजे एकंदरीत कठीण आहे म्हणा. नाही, कठीण नाही. जर आपण मनावर घेतलं तर काही कठीण नाही. मी? यस. हम तुम्हें मिस अनारकली का किताब बहाल करते. बापरे, मला नाही जमायचं. जमायचं नाही? आपको जमाना ही पडेगा मिस अनारकली. मग थोडा विचार करा. इथे या ममता बेबी मिल्क कंपनी मध्ये काम करून आपल्याला कितीचा पगार मिळतो? इट 800 रुपये अँड 100 दमड्या. आय टेल यू, जर आपण मनावर घेतलं तर रंगभूमीवरच्या हायड्रोजन बॉम्ब वाल अँड यू अर्न lakhs rupees and heads of publicity. नाही, आता जास्त विचार करू नका. हो, अति विचारासारखा दुसरा अविचार नाही. आधी तुम्ही सलीम नक्की करा, मग मी हा विचार करेन. सलीम? हा, तसा सलीम मी पाहिलाय. तशी फारशी ऍक्टिंग जमत नाही त्याला, पण आय एम शुअर तो जमवेल. इज हँडसम चॅप अँड आय एम शुअर की मला नकार देण्याचा मूर्खपणा तो करणार नाही. You are right, Mr. Akbar Badshah. आय एम सॉरी. गुड मॉर्निंग मिस्टर सलीम. Good morning. विजय बाबू. Good morning. निशा, येस सर. गुड न्यूज. करसनदास केमजी मेमोरियल हॉस्पिटलची 10,000 डब्यांची ऑर्डर आपल्याला मिळाली. रिअली? ऑफकोर्स. सर, इट्स रिअली क्रेडिटेबल. हे सारं श्रेय तुमचंच आहे. बाई साहेबांना तर इतका आनंद होईल म्हणून सांगू. बाईसाहेबांना आनंद होईल, पण मोठ्या correct. बाईसाहेबांना. एक्झॅक्टली करेक्ट. आय मीन असं म्हणायचंय की छोट्या बाईसाहेबांनी. छोट्या बाईसाहेब आहेत घरात? छोटू, छोटू. या बाईसाहेब आल्या. कोण छोट्या बाईसाहेब? हा. आपण मिळून एक छोटीशी गंमत करूया. अकबर बादशाह, तुम्ही आणि निशा तू, तुम्ही दोघांनी जर मला थोडीशी साथ दिलीत ना तर. आय अंडरस्टँड. कंटिन्यू. कमॉन निशा. अकबर बादशाह, बघा ते छोट्या बाईसाहेब आल्यात का बघा. आय सी. आली 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 आली. बघते का? हा, बघताय. डोळे फाडून बघतीय. जळते का? जळते का? जळतीये एकदम कोळसा. निशा, निशा डार्लिंग. विजय, निशा. विजय. हाँ, फूल लेकर फूल आए फूलकर मैंने कहा फूल क्यों ले आए, आप तो खुद ही फूल है. निशा. विजय, निशा. विजय. निशा, तुझा विश्वास बसणार नाही कदाचित, पण माझ्या आयुष्यात आलेली तू पहिली मुलगी आहे
जी माझ्या डोळ्यातून थेट काळजात घुसली आणि माझं काळीज पिंगपॉंगच्या चेंडूप्रमाणे धडधडायला लागलंय. निशा, विषय निशा, विषय निशा. वा, छान, सुरेख, बरं का? गुड मॉर्निंग बाईसाहेब. आय मीन छोट्या बाईसाहेब. छोटू, छान नाटकं चालली ती यांची. आवडलं ना? वाटलंच मला. म्हणजे मी असं Shut up! निशा, गुड, व्हेरी गुड. मला कल्पना नव्हती हा तू एवढी प्रेमळ असशील याची. अँड बाय द वे मिस्टर विजय, काँग्रेस. छान नाटकं करता की तुम्ही. तुमच्या नाटकीपणाचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे. थँक्यू. पण बाईसाहेब हे नाटक नव्हतं. मग नाटकाची तालीम. मी सलीम, ही अनारकली आणि हे मिस्टर अकबर बादशाह. हा. वा वा वा, छान, बरं का? सुरेख. तर मिस्टर सलीम, प्लीज माझं छोटंसं एक काम करा. हे घ्या पैसे. आज रात्रीच्या शोची 2 तिकीटं बुक करा. मेट्रोची, रोमन हॉलिडे. मी आणि राहुल दोघंही जाणार आहोत. घ्या. रोमन हॉलिडे. ऑट अ फॅन्टॅस्टिक सिनेमा. पण बाईसाहेब, मला वाटतं आपण पूर्वी हा चित्रपट कधीतरी पाहिला असेल. म्हणजे कॉलेजला असताना मैत्रिणीबरोबर किंवा मित्राबरोबर. हा, पण पुन्हा पाहण्यातली मजाही काही औरच आहे. हा छोटू, मेट्रो रोमन हॉलिडे 2 तिकीट. जा पण. Excuse me. मिस्टर विजय, हे काम मी तुम्हाला सांगितलंय, छोटूला नव्हे. हा, मी गेलो असतो, पण मला थोडी म्हणजे पुष्कळ काम आहे. ओ आय सी, पुष्कळ काम. पण तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही आधी करा. जा. बाईसाहेब, तुम्ही एक गोष्ट विसरता. मी या ममता बेबी मिल्क कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. तेव्हा ही असली हलकी फुलकी कामं. नाही नाही नाही, मी काही विसरले नाही. पण हो मिस्टर विजय, तुम्हीही कृपया याचा विसर पडू देऊ नका की मॅनेजर नंतर, आधी तुम्ही माझे नोकर आहात. समज. काय? तुझ्या असफल प्रेमाचा सूड तू माझ्यावर उगवतेस. माझं प्रेम कधी असफल ठरलंच नाही. कारण माझ्याशी जन्माभर प्रेमाचं नाटक तू करत आलेस विजय. मी जाऊ दे ना. कशाला उगाच भरत चाललेल्या जखमांच्या खपल्या काढतेस. हा, आठवणींच्या बळबळत्या रक्ताखेरीस हाती काही लागणार नाही. मी चलतो, मला काम आहे. हो, मोठं काम. निशा बरोबर प्रेमाचं नाटक करायचं. नाटक तू केलंयस माझ्याशी. ओ, म्हणून तू तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करतोय? सिरियसली? बिचारी, परमेश्वरच तिचं रक्षण करू. छे छे, पण परमेश्वरावर मला एवढं विसंबून चालणार नाही. मलाच तिला वेळीच सल्ला दिला पाहिजे. तुझ्यासारखा प्रेमातही व्यवहार पाहण्याचा आहे ना. हो, तो पाहावाच लागतो. कारण प्रेम ही एक वेगळी गोष्ट आहे आणि विवाह वेगळी. प्रेम तुझ्यावर केलंय मी. हो, आणि विवाह राहुलची. हो, अर्थात. आणि त्यात काही गैर आहे असं मला तरी काही वाटत नाही. अरे, प्रेमातही व्यवहार पाहणाऱ्याला त्यात काय गैर वाटायचं. हा, विजय, आयुष्यात फक्त प्रेम असून चालत नाही रे. कारण परमेश्वरानं ना हृदयाच्या खाली एक खडगा ठेवलाय. पोट म्हणतात त्याला. आणि पोटाचं आणि मेंदूचं अतूट नातं असतं रे. पण पोट आणि मेंदू याच्यामध्ये हृदय नावाची एक गोष्ट असते. हे सोयीस्करित्या विसरतेस तू. हं? हृदय, तोच एक अडथळा आहे. अरे, जे हृदयापाशी अडखळतात ना, ते तोंडघाशी पडतात, उपाशी मरतात तुझ्यासारखे. आणि ज्यांना हृदय ओलांडता येतं तेच आयुष्यात पुढे जातात, यशस्वी होतात. तुझ्यासारखे. हो, अर्थात. काय कमी आहे मला? धन दौलत, कपडा लत्ता, माल मरत अशी सगळी सुख माझ्या पदरात येऊन समोर उभी आहे. आणि तुझ्यासारख्या बेवारशी तरुणासोबत लग्न करून मी तरी काय साधलं असतं?
छान. म्हणजे एकूण सुखी झालीस तर तू. सर्वार्थानं. आनंद आहे. कुठं बोलतोयस तू? खोटं नाही, अगदी मनापासून सांगते मी. मग लग्नाला का नाही आलास माझ्या? पत्रिका मिळाली होती ना तुला? पण मुद्दाम कंपनीचं काम काढून टूरवर निघून गेलास, हो ना? पण तू माझ्या लग्नाला आला नाहीस म्हणून काही अडलं नाही म्हणा. हो, पण त्या पत्रिकेत असं लिहिलं होतं की आपल्या उपस्थितीमुळे समारंभाची शोभा वाढणार आहे. त्याचबरोबर कार्य निर्विघ्न सिद्धीस नेणे श्री नेणेसे असं देखील लिहिलं होतं. हे बघ, माझ्या उपस्थितीने कोणाच्या मंडपाची शोभाही वाढली नसती आणि कुणाच्या अशा शुभप्रसंगी मी अपशकूनही ठरलो नसतो. समजलं ना? विघ्न संतोषी. विघ्न संतोषी मी? अगं, माझा शत्रू देखील असं म्हणणार नाही. हो, पण मी तुझ्या पूर्वाश्रमीची प्रेयसी बोलते. तू विघ्न संतोषीच आहेस. देविका, विघ्न संतोषी नसतास तर त्या क्षणी नोकरी सोडून निघून गेला असतास. नाटकीपणानं 4 लोकांत माझ्यावर हात मागण्याचं निर्लज्ज धाडस केलेस तू. हो, तुझ्या प्रेमावर विसंबून आणि तू मला. हो, तुला मी ठोकरलं, तुझा अपमान केला, अनाथ म्हणून तुला हिणवलं, बेवारस म्हणून तुझी अवहेलना केली. वाटलं होतं म्हणून तरी नोकरी सोडून निघून जाशील. मी इथे थांबलोय त्याला काही कारण आहे. एकच कारण, माझ्या संसारात माती. देविका. आता देविका नाही, बाईस आहे. आय एम सॉरी, विसरलंच होतो. तर बाईसाहेब, आयुष्यात प्रेमापेक्षाही अनेक महत्वाच्या गोष्टी असतात. उदाहरणार्थ तुला काय सांगायचं? हो तर मी सांगते. उदाहरणार्थ तुमच्या लाडक्या बाईसाहेब. हो, बाईसाहेब, त्यांच्यासाठीच मी इथे थांबलो. हे मोठं एक गोंडस निमित्त शोधलंस रे तू. निमित्त नाही, बाईसाहेबांबद्दलच्या माझ्या भावना मला ठाऊक आहे. तुला ठाऊक नाही. तुला ठाऊक आहे तो फक्त पैसा. तुला ठाऊक आहे तो फक्त व्यवहार. आणि मला ठाऊक आहे तो फक्त तू. मी आयुष्यात तुम्हाला कधी ओळखलं नाही आणि ओळखणारही नाही. मी तुला चांगलीच ओळखून आहे रे. हे बघ, कशाला हा निरर्थक वाद? तुझा मार्ग तू निवडलास, तुझं सुख तू पाहिलं. आता मागं फिरू नकोस. गो अहेड. प्रेम निभावता आलं नाही तुला, निदान संसार तरी नीट कर, त्यातच तुझं सुख आहे. माझ्या सुखाची चिंता तू करू नकोस. प्रेम म्हणे, अरे प्रेम हा पवित्र शब्द तुझ्या तोंडात शोभत देखील नाही. आणि माझ्या प्रतारणेबद्दलही तू मला दोष देऊ शकणार नाही, कारण दोष आहे तो तुझ्या आईचा, जिने तुझ्यासारख्या मुलाला जन्म दिला पण खानदान मात्र दिलं नाही. जिनं स्वतः पाप केलं पण भोग मात्र तुझ्या नशिबी ठेवले. आणि हो, माझा एक स्वभाव दोष आहे. ज्या गोष्टीवर मी मनापासून प्रेम करते ना, ती एक वेळेस माझी नाही झाली तरी चालेल, पण मी ती दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही. विजय, तुझ्यावर प्रेम केलं होतं मी, आणि म्हणूनच मला वाटतं की तुझाही सर्वनाश न हो. हे बघ विजय, मी तुझ्या पाया पडते, माझा असा छळ नको करूस तू. प्लीज तू ही नोकरी सोडून निघून जा प्लीज. सुनबाई, विजय ही नोकरी सोडून जाणार नाही आणि मी त्याला जाऊ देणार नाही. तू मात्र स्वतःला सांभाळ, कारण तुझी लक्षणं घर सांभाळणारी नाही तर घर फोडणारी आहेत. आणि हे बघ, भिंतीला सुद्धा कान असतात. 4 भिंतीच्या आणि एकदा गोष्टी बाहेर गेल्या ना की मग लोकांची तोंड धरता येत नाही. लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल, याही पेक्षा तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा राहुल काय म्हणेल ना, याचा आधी विचार कर. हो, विचार मी करते, अविचार तुम्ही करा. मी अविचार केलाय? हो तुम्ही. कोणता ते तरी कळू दे. हे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. उगाच मला माझी जीभ पिटाळायची नाही. सुनबाई, सुनबाई. विजय, विजय, तुझ्या यातनं मला कळतायत रे.
बाईसाहेब, आज माझे आई वडील जिवंत असते, आई वडील असते तर मी असा अनाथ बेवारशी ठरलो नसतो बाईसाहेब. कदाचित आज हे चित्र फार वेगळं असतं, काही का असेल, पण बाईसाहेब तुमच्या हृदयात माझ्याबद्दल माया आहे. स्वतःच्या आईने पाठ फिरवली तरी परमेश्वर कोणाच्या ना कोणाच्या मनात आईची माया ठेवतच नाही. आजपासून मला तुझ्या आईच्या जागी समज. नाही बाई, तुमच्या सदृदयतेबद्दल मी फार फार ऋणी आहे. पण आई होणं एवढं सोपं नाही हो. खरंच बाईसाहेब, माझी आई मला एकदा भेटली पाहिजे, फक्त एकदा. खूप बोलायचंय हो तिच्याशी, खूप प्रश्न विचारायचे तिला, खूप जाब विचारायचे तिला. विजय, आता पानगळ संपली आहे रे. वसंत ऋतूची चाहूल साऱ्या सृष्टीत पसरली आहे. बघ ती कोकिळा वसंत ऋतूचं स्वागत किती उत्साहाने करते. किती गोडवा आहे नाही राणीच्या आवाजात. गळ्यात जणू मठ साचलाय राणीच्या. खरं नुसतीच गोड, तेच ऐकाय जसे आजवर आईच्या उदात्त प्रेमाचे पोवाडे ऐकत आले. पण ही कोकिळा ना कधी कोणाला दिसतच नाही. तिच्या अस्तित्वाची खूण म्हणजे तिचा हा गोड स्वर. बाईसाहेब, ही कोकिळा माझ्या आईसारखी कुठं ना कुठून बसली असेल. खरं सांगू बाईसाहेब, खरं म्हणजे हा कोकिळ पक्षी मला कधी आवडतच नाही. त्यापेक्षा कर्कश कावळा मला अधिक जवळचा वाटतो. का? कारण आवाजात गोडवा नसला ना त्याच्या, तरी माया काठोकाठ हृदयात भरलेली असते त्याच्या. म्हणून तर आपल्या घरट्यात पडलेली परक्याची पिल्लं सुद्धा तो त्याच आपुलकीने सांभाळतो, वाढवतो. नाहीतर ही कोकिळा आपली पिल्लं कावळ्याच्या घरट्यात फेकून खुशाल वसंत ऋतूच्या स्वागताला लागते. विजय, लॉजिकली तू एक गपलत करतोयस. अरे जो गातो तो कोकिळ, ककू, फर्स्ट ककू. त्याने फारसा फरक पडत नाही पाहिजे. तो जर कोकिळ असेल ना, तर तो वसंत ऋतूतही नरमता आपल्या आईच्या मायेसाठी, आपल्या आईच्या आसऱ्यासाठी तो बिचारा कोकिळा टाव फोडतोय. आई मामा, विजय, या चार चौघाच्या जगात जगायचं झालं, समाजात वावरायचं झालं ना, तर घ्या मामा, तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही. हे काय देविका, तू कुठं चाललीस? कुठेही, पण या घरापासून दूर. म्हणजे मला या घरात क्षणभरही थांबायची इच्छा नाहीये. का ते तुम्हाला ठाऊकच आहे. आता आपल्या अब्रूचा जाहीरनामा फक्त वर्तमानपत्रात यायचा तेवढा बाकी आहे. त्याआधी मला हे घर सोडून निघून जायचंय. तुम्ही येत असाल तर चला माझ्यासोबत. सुनबाई, हे काय नाटक चाललंय? नाटक नाही सासूबाई, ही वस्तुस्थिती आहे. राहुल, अरे तू तरी सांग तिला. नाही आई, मी पण हे घर सोडायचं ठरवलंय. राहुल, अरे तुझं डोकं ठिकाणावर नाही, माझं ऐक जरा. नाही मामा, आता मला कुणाचंही काही एक ऐकायचं नाहीये. इतके दिवस मी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत गेलो, पण आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर ना, जगाच्या तोंडावर हात ठेवता येणार नाही मला. लोक जे बोलतायत ना. काय बोलतायत लोक? मला तरी कळू दे. मी सांगते. लोक म्हणतात की ममता फूड प्रोडक्टच्या मालकिनीने लाच सोडलीये. लोक म्हणतात की पतीच्या मृत्यूनंतर तिच्या पोटच्या पोराला लाथाडून एका देखण्या तरुणाला तिने हृदयापाशी धरलंय. लोक म्हणतात की सासूबाई, तुम्ही माझं तोंड बंद करू शकाल, पण लोक म्हणतात की जाऊ दे, मला हा लोक पावट टाळण्यासाठी हे घर सोडून निघून जायचंय. सुनबाई, फुटपाथावर भीक मागायची वेळ आली तरी चालेल, पण मला या घरात क्षणभरही थांबायची इच्छा नाहीये. सुनबाई, तुम्ही फार बोललात. जग मीही पाहिलंय.
लोकमानस मीही जाणतोय. पण एखाद्या विकृतीने जर उद्या बाप लेकीचे, आई मुलाचे, बहीण भावाचे संबंध जर जोडले तर त्यात उगीच कुणे कुणाचे संबंध जोडत नाहीत हा? राहुल अरे मामा, माणसाच्या सहनशक्तीलाही अखेर मर्यादा असतात. शेवटी मी माणूसच आहे ना. खूप झालं, खूप सोसलं. आता एक तर तुमचा हा लाडका विजय घरा जाईल किंवा मी. हे बघ राहुल, विजय ही नोकरी सोडून जाणार नाही. मी जिवंत असेपर्यंत तरी जाणार नाही. नाही बाईसाहेब, आता एक क्षण देखील या घरात या तुमच्या नोकरीवर मी राहणार नाही. असले हीन आणि नीच आरोप करणाऱ्या नादान माणसाच्या सोबत एक क्षण देखील थांबायची माझी इच्छा नाही. पण विजय, ताई आता त्याला अडवू नकोस. पण राहुल, विजय जाण्यापूर्वी मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, माणसानं इतक्या हलक्या कानाचं असू नये. मामा, मी हलक्या कानाचा नाही. तुम्ही सगळे हलक्या मनाचे आहात. एवढ्या सगळ्या चुका करून सुद्धा तुम्ही या नादानाला पाठीशी घालताय ना, याच गोष्टीचं मला आश्चर्य वाटतंय. त्याला नाही राहुल, मी तुला पाठीशी घालतोय. तुला मूर्खा, आजवर विजय त्याच्या सर्व कर्तृत्व सामर्थ्यानिशी तुझ्या फॅक्टरीत राबत होता. तुझ्या तुझ्या आईला तो आई समान मानत होता. मात्र उद्या जर तो तुझा शत्रू म्हणून उभा राहिला ना, तर त्याच्याशी लढा देणं तुला शक्य होणार नाही. कर्तृत्व, सामर्थ्य, लढा. अहो, कसलं कर्तृत्व घेऊन बसला मामा तुम्ही. माझ्या वडिलांनी, त्यानंतर माझ्या आईनं रक्ताचं पाणी करून आणि रात्रीचा दिवस करून ही ममता बेबी मिल्क आज एवढ्या उंचीवर बसवली. हे काय या विजयचं कर्तृत्व नव्हे. कामगारांसमोर लाचार होत त्यांच्या गळ्यात गळे घालून कंपनीचा पैसा त्यांच्यावर उधळण्याचं कर्तृत्व केलं असेल फार तर या दानशुरानं. राहुल, इथून बाहेर पडून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध कर म्हणावं त्याला. नोकरीसाठी उन्हातानात वण फिरावं लागलं, इंटरव्ह्यू साठी खेटे घालावे लागले आणि 2 वेळ जेवणाची भ्रांत पडली ना की जमिनीला टेकतील त्याचे पाय. अहो या नालायक माणसाची साधे माझे बूट फुटण्याची लायकी नाही. राहुल, निर्लज्जपणे माझ्या बायकोचा हात मागणारा आहात, याचे हात तोडले पाहिजे. राहुल, आमचंच मीठ खाऊन माझ्या आईवर वाईट नजर ठेवणाऱ्या नादानाचे डोळे फोडले पाहिजेत. या चरित्रहीनाला भर चौकात चापकाने फोडलं पाहिजे. ताई, राहुल, केवळ या साध्वीचा भाग्यवान पुत्र म्हणून आजपर्यंत तुझ्याकडे दुर्लक्ष केला, पण आता नाही. तू माझ्या कर्तृत्वाला दिलेलं आव्हान मी स्वीकारलंय. तू माझ्या सामर्थ्याची केलेली अवहेलना मी कदापि विसरणार नाही. तू माझ्या चारित्र्यावर घेतलेल्या संशयाबद्दल परमेश्वरच का, पण ही तुझी जन्मदात्री आई देखील तुला माफ करणार नाही. अनाथ पुरावर स्वतःच्या आईपेक्षाही माया करणाऱ्या माझ्या बाईसाहेबांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला त्राही करून आयुष्यातून उठवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तू उच्चारलेल्या प्रत्येक हीन शब्दासाठी पश्चातापाने रक्ताचे अश्रू ढाळायला भाग पाडीन. आणि त्यासाठी या ममता बेबी मिल्क कंपनीच्या भरभराटीसाठी मी दिवस रात्र एक केला. तिच्या संपूर्ण विनाशासाठी मी माझं आयुष्य, मी झालेली माझी पुण्याई पणाला लावली. आणि पर्यायानं तुला प्रत्येक क्षणाला 100 मरण भोगायला भाग पाडले. त्यासाठी माझा जीव गहाण द्यावा लागला, आत्मा विकावा लागला तरी बेहतर. नाईस विजय. पण त्यासाठी तुला तुझा आत्मा निलावात काढण्याची काही गरज नाहीये. बस तर चल माझ्या बरोबर. अरे तुझ्यासाठी माझी अख्खी ममाज मिल फॅक्टरी फुंकून टाकायला एका पार मी तयार आहे. कारण तुम्हाला पहिल्या भेटीतच आवड नसते. शिवाय यापुढे तुझा आणि माझा हेतूही तोच, हेही तेच. मग मिलाहात. बरं का मंडळी, प्रत्येकाच्या दुःखात किंवा सुखात
त्यांचं कायम सांत्वन किंवा अभिनंदन करत मी आजपर्यंत आलोय. पण आज या श्रीवास्तवला स्वतःच अभिनंदन केलं पाहिजे. अभिनंदन श्रीवास्तवजी. समान विजय. कुठे माया तिची तिचा लळा छाया तिची शोध कुठे माया वास्तविक आतापर्यंत फोन यायला होता. रात्रभर झोप नाही. तुझ्या या तारवटलेल्या डोळ्यांकडे पाहून ते अगदी कोणाच्याही सहज लक्षात येईल. तेरी अन्नावरची सुबह कहरी है तेरे रात का अफसाना. अन्नावरची वासना उडली माझी. भूक मेली जशी. तुझा हा ओढलेला चेहरा आणि खंगलेला देह पाहून ते अगदी कोणाच्याही सहज लक्षात येईल. स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास नष्ट होत चाललाय माझा. कोणतीच उमेद कसलीच दिशा आता उरली नाही. तुझे हे विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे आणि झुकलेले खांदे पाहून ते अगदी कुणाच्याही सहज लक्षात येईल बरं का. आयुष्यात काही अर्थच राहिला नाही. कशातच काहीच राहिलं नाही. त्यापेक्षा सरळ जावं आणि संन्यास घ्यावा आणि थेट हिमालयात जावं. हो, हिमालयात जाईल नाही तर समुद्राच्या तळाशी जाईल. पण त्या नतदष्टाला संपून मगच. अरे 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 आता तर सिद्धांती मामा गात्राणी म्हणत होतास हं? आणि आता लगेच हातगाईवर आलास. हं? हो, तो संपल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही. काय ना राहुल, तुला सांगतो मरणाची सुद्धा एक फार मोठी गंमत असते बघ. अरे मरतो मरतो म्हणून कोणी मरत नाही आणि मरण आलंच तर कोणी क्षणभर थांबत नाही. त्यात पुन्हा एक फार मोठी गंमत अशी की मामा, तुमच्या गमती ऐकण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये आणि मनस्थिती पण नाहीये. अरे पण प्रत्येक वेळा थट्टा कशी सुचते हो तुम्हाला? अरे पण त्या धनी रामतीर्थकर अनाथ आश्रमाची 20 लाख रुपयांची ऑर्डर त्या विजयला मिळाली. विजयला. असं? आपल्या कित्येक जुन्या डीलर्सनी आपल्या ऑर्डर कॅन्सल केल्या आणि त्या मिळाल्या श्रीवास्तवच्या ममाज बेबी मिल्क कंपनीला. राईट. हो, आणि हे फक्त त्या विजयच्या लाल गोट्या लुच्चगिरीपणामुळं, निर्लज्जपणामुळं आणि हलकटपणामुळं. जाऊ दे रे. काय ना, तो एक वादाचा मुद्दा आहे, कळलं का. आणि याबाबत आपल्या दुमत होण्याची शक्यता आहे. कामगारांच्या गळ्यात गळे काय घालायचे, वरिष्ठांचा नमो नमो काय करायचा, गिरायकांच्या पाया पडायचं आणि त्यांना पार्ट्या द्यायच्या. मग तुम्ही करा ना तसं. तुम्ही करा. अहो, तुम्हाला कोण नको म्हणालंय. त्यापेक्षा एक वेळ उपाशी राहून मरेन मी मामा. हे बघ, प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणतात. आणि विजयने तर सरळ सरळ युद्धच पुकारलंय तुझ्याशी. हा वजीर खरं तर प्राणपणानं तुझ्या बाजूनं एखाद्या वीरासारखा लढत होता. हा, आता तो तुझ्या विरोधात लढतोय, पण तेही तुझ्या चुकीमुळे. मामा, कुणीतरी काहीतरी सांगितलं आणि तू पण एवढ्या हलक्या कानाचा निघालास ना. अरे मामा, तुम्ही त्याची कितीही वकिली केल्यात ना तरी माझं मत फिरणार नाही. म्हणून तर आज दिवस फिरले. ममता बेबी मिल्क कंपनी बंद व्हायची वेळ आहे. काही बंद पडत नाही. काही बंद पडत नाही. ते जर गव्हर्नमेंटचं बालक सकस आहार योजनेचं
50 लाख डब्यांचं कॉन्ट्रॅक्ट जर आपल्याला मिळालं ना, त्या बाईला मिशा असत्या तर म्हणजे मामा हे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा विजयला मिळालं तर मला त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही हो, पण मी ना, आयुष्यातून उठशील असंच ना. हो, आणि तुम्ही टाळ्या वाजवा. बी स्पोर्टिव्ह यार. हं? असं चिडू नकोस रे. चिडू नको तर काय करू? तो अर्जुन देखील असाच चिडला होता. अहो आता हा कोण अर्जुन? तोच तो भगवान श्रीकृष्णाचा लाडका परमप्रिय अर्जुन. कर्णार्जुन युद्धात ज्याचं सारथ्य कृष्णानं केलं होतं. हो, पण त्याचा इथे काय संबंध? अरे वा, संबंध नाही कसा? संबंध आहे हा. आणि तो असा की कर्ण आणि अर्जुन कुरुक्षेत्रामध्ये कर्ण आणि अर्जुन यांच्यात ज्यावेळी घमासान युद्ध झालं ना, त्यावेळी त्या युद्धात कर्णाच्या बाणांनी अर्जुनाचा रथ थोडासा हादरला. तर कृष्ण म्हणाला, वा रे वा कर्णा, वा रे वा, शबास. आणि कर्णाच्या या कौतुकानं अर्जुन भगवंतावर चिडला. म्हणाला, अरे अरे मी माझ्या बाणांनी कर्णाच्या रथाला इतके हादरे दिले तर तू एका शब्दानं माझा गौरव केला नाहीस. आणि कर्णानं आता आपला रथ गहूभर देखील पुढं मागं केला नाही तर तू त्याची वाहवा करतोस. त्यावेळी कृष्ण हसून म्हणाला, अर्थात कर्णाचं मी थोडस कौतुक केलं तर तुला राग आला ना. पण कर्णाचं कर्तृत्वच एवढं श्रेष्ठ दर्जाचं आहे. तू तुझ्या बाणांनी कर्णाच्या रथाला हादरे दिलेस, यात विशेष असं काहीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भीमाला ज्याचं साधं शेपूट देखील उचलता आलं नाही असा तो हनुमंत तुझ्या ध्वजावर आणि साऱ्या विश्वाचा भार घेऊन साक्षात मी तुझ्या रथावर बसलेलो असताना देखील कर्णानं आपल्या बाणांनी तुझ्या रथाला हादरे हे दिले. म्हणजे मामा तुम्ही स्वतःला कृष्ण समजताय तर? नाही राहुल, मी स्वतःला कृष्ण समजत नाही, तर तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी माझ्या विजय विरुद्ध शकुनी मामाचा डाव खेळायला तयार झालो आहे. मामा तुम्ही माझी फसवणूक तर नाही ना? नाही राहुल, ही फसवणूक नाही, तर तुझ्यासाठी. पटत नाही. पटेल हे. हॅलो, हा, हो ममता बेबी मिल्क. हो मी राहुलच बोलतोय. हो टेंडर भरलंय. काय खरंच? थँक्यू व्हेरी मच मामा मी जिंकलो. गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट हा काय आपल्यालाच मिळालं. काय हो मामा, 50 लाख डबे म्हणजे 12 कोटी रुपये. 12 कोट. परमेश्वर अजून मेला नाहीये. मिस्टर विजय, अखेर तुझा पराभव झालाच. आता हे कॉन्ट्रॅक्ट मला त्याच्या मैलोगंती पुढे घेऊन जाईल. आता तो माझी बरोबरी करूच शकत नाही. आता त्याला माझ्या समोर मान वर करणे जड जाईल. आई, देविका, आई, मी जिंकलो. तिला ठाऊक आहे ते. ठाऊक आहे? हो, ठाऊक आहे. कसं शक्य आहे? ते तिलाच विचार. बस झाली तुमची अडीच गरज. आता मला कोणाही काही सांगायची गरज नाहीये. मी जिंकलो आणि तो हरला. देविका लाडके, मी जिंकलो. जिंकलो म्हणजे? अगं जिंकलो म्हणजे जिंकलो. गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट अखेर आपल्यालाच मिळालं. देणारा द्यायला लागलो ना की छप्पर पाडून देतो हेच करत. अय्या खरं? हा. अशी धडपडू नकोस. हळू संभलके बाई साहेब. अहो असा दसमुसळपणा बरा नाही तुम्हाला या स्थितीत. ईश्य, मला काय झालंय?
झालं नाहीये पण होणार आहे. या बापाचं भाग्य उजवणारा कुलदीपक ईश्वर, मामा याला म्हणतात पायगुण. अहो अजून आईच्या पोटात आहे तोवरच या बापाच्या भाग्याची पताका एव्हरेस्टवर लावली पट्ट्यानं. जन्म घेईल तेव्हा तर माझ्या पूर्ण शत्रूंचा नाश करील शेर का बच्चा. हा 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 संभल के हाई गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट अखेर आपल्यालाच मिळालं. हो, मला कळलंय ते. कळलंय म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान. अरे राजा, करती करवती तुझी आई आहे. तू केवळ निमित्त मात्र. आणि काय काय जंग पछाडले आम्ही ते तुला काय ठाऊ. ते काही का असे ना पण आईचा आशीर्वाद अके तारणहार ठरला. तुझ्या बाबतीत तरी तो तारणारा ठरला खरा. आई तू गप्प का? तुला आनंद झाला नाही? नाही कसा आनंद तर झालाच, पण भीतीही वाटते. भीती कसली? विजयची. विजय तो काय करणार? तो संपला. नाही राहुल, नाही. मिळालेल्या एकाच विजयाला तू असा बेहोश होऊ नकोस. कारण विजय हा तुझा आता एक शत्रू आहे आणि त्याला मी बालपणापासून ओळखतो आहे. तो या पराजयानं खचला जाणार नाही. हा पराजय तो स्वीकारणार नाही. न स्वीकारून जाईल कुठे? आता इथून पुढे त्याच्या माती फक्त पराजय आणि पराजयच आहे. माझ्या पायगुनी बाळानं त्याला एका ठोकरीतच पार धुळीला मिळवलंय. असं हो, सुनबाई, युद्धनीतीचं पहिलं तत्व म्हणजे शत्रूला कधीही कमकुवत समजू नये. तो जवळचा असला, जिव्हाळ्याचा असला तर नाहीच नाही. काय ताई? हो, बरोबर, अगदी बरोबर बोललात मामा. ये विजय, ये. विजय तू? हो. अरे बाईजी कशा? छान, बरी आहे. अरे आता तुझा विषय निघाला होता. अगदी 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. बाप रे, 100 वर्ष. का रे बा एवढ्यातच कंटाळलास की काय? अरे इतर सुरुवात आहे, सुरुवात. आगे आगे देखो होता है क्या. देख लेंगे, हमारे हौसले भी बुलंद है. बाय द वे राहुल, महत्वाचं मुद्द्याचं ते राहूनच गेलं. काय? आपण जाणतात, सुखाचा प्रसंग असो की दुःखाचा, शत्रू असो की मित्र, सांत्वन आणि अभिनंदन करायला नेमकं हजर राहणं ही श्रीवास्तवांची पद्धत. आज श्रीवास्तवांची तब्येत ठीक नाही, तेव्हा अभिनंदनाची संधी मी घेतोय. हार्दिक आणि तेही दुहेरी अभिनंदन. काय दुहेरी अभिनंदन? पहिलं अभिनंदन अशासाठी की गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला चुकून मिळालं, आणि दुसरं अभिनंदन अशासाठी की आपण बाप होत आहात यासाठी. अय्या, पण तुम्हाला कसं काय ठाऊक? देखने वाला है कयामत की नजर रखते हैं सुनबाई. म्हणजे इथली वित्तम बातमी आमचे मामा तुझ्यापर्यंत पोहोचवतात तर नाही. बाकी ठीकच झालं म्हणा. तुला एक शॉक झाला. जन्म घेण्यापूर्वीच माझ्या मुलानं तुझ्याशी लढा चालू केला. कशाला उगत त्या निरागस बालकाला आपल्या वैरात ओढतोय? तसं नसतं ना तर हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळालंच नसतं. तुझ्यासारख्या स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या तथाकथित शत्रूचा असा पराभव झालाच नसता. जय पराजय तर फार दूरची गोष्ट आहे. अरे कॉन्ट्रॅक्ट तुला मिळालं खरं, पण मला वाटत नाही तू ते पूर्ण करू शकशील म्हणून. आणि खरंच तुला ते पूर्ण करायचं असेल तर श्रीवास्तवांच्या मदतीशिवाय, पर्यायाने माझ्या मदतीशिवाय तुला ते पूर्ण करता येणार नाही. म्हणजे मी नाही समजलो. तसं सोपं आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ऑलवेज इन्फॉर्मेशन इज ऑलवेज काइंड, यू नो.
दुधाच्या डब्यांसाठी लागणाऱ्या सगळ्या टीनशीटचा इम्पोर्ट कोटा मी खरेदी केला आहे. आणि माझ्या गोडाऊनमध्ये तर सुखरूप कडकट बंदोबस्तात आहे. नीच, नादान. मला ठाऊक होतं विजय, तू इतका सहजासहजी हरणार नाही. इतक्या खालच्या पातळीला जाल असं कधी वाटलं नव्हतं. आपल्या वाटण्याला वाटला तसा फारसा काही अर्थ नसतो. आणि प्रेमात आणि युद्धात सर्व काही क्षम्य असतं असं म्हणतात सुनबाई. मामा, प्रेमाचं मला ठाऊक नाही, पण या युद्धामध्ये मी तसा सहजासहजी हार मानणार नाही. असं वा, बेस्ट ऑफ लक. पण हे कॉन्ट्रॅक्ट 3 महिन्याच्या आत पूर्ण करायची गव्हर्नमेंटची अट आहे, विसरू नकोस. आणि माझ्या मदतीशिवाय मी ते पूर्ण करू देणार नाही, हे लक्षात ठेव. दुधाच्या डब्यांसाठी लागणाऱ्या टीनशीट्स मी मनात आणलं ना, मिळू शकशील, पण बाजार भावापेक्षा चौपट दरानं, आणि मी तुला फक्त ते दुप्पट दराने देऊ शकतो. अर्थात यात माझा फायदा तुझ्यापेक्षा जास्त होणार खरा, पण जाता जाता तुझंही थोडंसं कल्याण होऊन जाईल. हा, तुझ्या पुढे झुकण्यापेक्षा ना मी चौपट किंमत मोजीन. आणि घरदार विकून कर्जबाजारी होईल, असंच ना? विजय, त्यापेक्षा तुम्ही दोघं पार्टनरशिप का नाही स्वीकारली? नाही आई, अशी पार्टनरशिप स्वीकारायला आम्ही दोघे काही जन्मता पाठीला पाठ लावून आलेले सख्खे भाऊ नव्हे. अरे पण तुम्ही दोघं तर- नाही, आता दोघांपैकी एकच. आणि तो मीच. तुझा आत्मविश्वास जबरदस्त आहे, पण तेवढा तकलादू आहे ना. नाही, माझा आत्मविश्वास तकलादू नाही. तर मला ठाऊक आहे, तुझ्या फॅक्टरीत काम करणाऱ्या सगळ्या कामगारांनी गो स्लोचं धोरण स्वीकारलंय. म्हणजे सोपं व्हायचंय. म्हणजे कामगार कामावर तर येतातच, पण काम करत नाही. सो आउटपुट इज भोपळा. तेव्हा बघा, विचार करा. हा, आणि व्यवहारमध्ये, बिझनेसमध्ये व्यवहाराला वैरापेक्षा जास्त महत्त्व आहे, ठाऊकच असेल मिस्टर राहुल तुम्हाला. आणि ठाऊक नसेल तर बाईसाहेब समजून सांगतील तुम्हाला. व्यवहार हा झाला व्यवहार. तसं आपल्या जिव्हाळ्याचं नातं आहे, तेव्हा बारशाला बोलवायला विसरू नका. बाईसाहेब येतो. सो लॉंग मिस्टर राहुल. बेस्ट ऑफ लक, and I think you need it. बारशाला आता बारसं होणार नाही, कारण माझ्या पोटचं पोरही तुझ्यासारखं बेईमान निघालं. राहुल, आणि अशा नमघरा मला मी माझ्या घरात जन्म घेऊ देणार नाही. राहुल, अरे काय बोलतेस ते? खरं तर या मुलाला मी पायगुणी समजत होतो, पण नाही. माझ्या शत्रूऐवजी मला फ्लॉट सोडू पाहणाऱ्या बापाच्या मुळावर येणाऱ्या मुलाला जन्म घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरत नाही. राहुल, नाही हो, असं काही अभद्र बोलू नका तुम्ही. या नतदष्ट मुलाचं मला तोंडही पाहायचं नाहीये. मी पाया पडते तुमच्या. बस झालं, मला हे मूल नको. तू आजच्या आज डॉक्टरांकडे जा आणि नष्ट करून टाक त्याला, नाहीतर मी तुझं तोंडही पाहणार नाही. राहुल, अरे तुला वेळ तर लागला नाहीये? हो, मला वेळ लागले. राहुल साहब, आपने में याद किया? कोण? गॅन्सिंग? अगदी वेळेवर आलास. माझं तुझ्याकडे काम आहे, अत्यंत महत्वाचं. चाल लवकर, वेळ फार थोडा आहे. बाई, अगं असं काय ते? काय ग, माझं बाळ. सासूबाई, माझ्या बाळाला वाचवा. मामा, तुम्ही तरी त्यांना समजावून सांगा. कसंही असलं तरी ते माझं बाळ, माझ्या रक्तामसाचं गोळ, माझा जीवाचा आधार आहे होतो.
शेवटी आईचं काय ते कुठं जायचं. हो खरंय. सुनबाई, अगं ज्या बाळाला तू अजून जन्म दिला नाहीस त्याच्यासाठी तुझं मातृ हृदय इतकं तडफडतंय. आणि मी माझ्या विजयला जन्माला घालून माझ्यापासून दूर केलं. विजय म्हणजे ताई, नाही चक्रधर, आज मला बोलू दे. कारण आज माझं दुःखही समजू शकते. कारण आज ही आई होणार आहे. आई, विजय म्हणजे तुमचे हो, विजया माझा मुलगा आहे. माझ्या रक्तामांसाचा गोळा आहे. सुनबाई, माझं पाप फक्त एवढंच आहे की मी विजयला लग्न आधी जन्म दिला, पण त्यात कोणतंही पाप नव्हतं. आणि तरीही माझं बाळ अनाथ पोरकं होऊन जगलं. माझ्यापासून दूर लोटून मी असताना माझं बाळ अनाथ पोरकं होऊन जगलं. आज मी तुला सरळ सरळ सांगते, का आज तूही आई होणार आहेस. सासूबाई, मला क्षमा करा. मी माफी मागते तुमची. वैरी सुद्धा घेणार नाही अशी अपवाद मी तुमच्यावर घेतले. मला माफ करा. मी खूप मोठं पाप केलंय सासूबाई, खूप मोठं पाप. चक्रधर, हे बघ, आता बस झाला हा जीव घेणा की. अरे माझी दोन्ही मुलं एकमेकांचे हाडवैरी बनून समोरासमोर उभी आहेत. कोणताही अनर्थ होण्यापूर्वी ना हे सगळं थांबवलं पाहिजे. नियतीचे खेळ कोण थांबवू शकणार ताई. मी थांबवणार. त्यासाठी माझे प्राण गेले ना तरी बेहत्तर. म्हणजे आज मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे की विजय माझा मुलगा आहे, माझ्या रक्तामांसाचा गोळा आहे. नको ताई, हे बघ, विजयला तू मुळीच सांगू नकोस. तो तुझ्या भावना समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. सांगायचं असेल तर त्याला एकदा सांगून बघ. राहुलला पण विजयची मी आई आहे हे कळल्यावर तो माझा स्वीकार करेल की धिक्कार. मायेला माझ्या जवळ येईल की पापीने म्हणून अवहेलना करेल माझी. माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करेल का ठोकरेल मला. कसं सांगू मी माझ्या विजयला. सांग विजयला की जसे डोळे दोन पण दृष्टी एक, कान दोन पण श्रवण एक, ओठ दोन पण शब्द एक. अगदी तसंच राहुल आणि तू जरी दोन असला तरी तुम्हाला जन्म देणारी तुमची आई मी एकच आहे. होय, काय मॅनर्स आहेत की नाही. शटाक नाटक्यात चला नटबोल्ट. नाटके से नटावर या फर्स्ट मिस्टर गॅन्से. अरे आकाश पाठीवर घेणाऱ्या त्या 10 तींना पण विचार. ते हीच गर्जना करतील काय की मी नट आणि तू बोल्ट. कोण मी बोल्ट. यस, यू आर बोल्ट. कारण कधी तुझे पेच कामगारांची जुळतात तर कधी तुझे आटे मालका बरोबर. हे बघ ऐक, अजून जर तुला तुझा बोर्ड एका जागेवर स्थिर करायचं असेल तर माझ्या नाटक कंपनीत ये. अजून विलनचा रोल बाकी आहे. शटाक नोकरानं जास्त आगाऊपणे बोलू नये. साफ को बोलो हम आए है. अरे काय म्हणतो मी, तुला नोकरीवर राहायचंय की नाही. अरे सोड, नोकरी केली तर रंगभूमीला वैभवाचे दिवस येतील. अरे चुप. तू चुप. साफ को बोलो हम आए है. हा, आवाज खाली कर. सांगतो मी साहेबांना. कोण घ्यानसिंग. हा प्रभू.
अरे किती वाट पाहायची तुझी. सॉरी साहेब, खरं तर मी काल रात्री येणार होतो, पण म्हटलं उगाच तुमची नींद हराम कशाला. नींद हराम? अरे रात्रभर झोप नाही काळजीनं. मला सांग, काम पत्ते? साफ ज्ञान सिंह है तो काम वागते. हळू बोल. मला सांग काय काय झालं. साफ मिठाई बांटो, दिवाली मनाओ, पूरा दिवाला बजा के आया हूं. म्हणजे काल रात्री मी गेलो विजय साहेबच्या घोडामध्ये आणि पुऱ्या टीन शीटचा चेंदा मेंदा करून आलो. तो कसा काय? साहेब पुरा सत्यानाश लावला यांचा. काल रात्री गेलो मी विजय साहेबच्या घोडामध्ये आणि हातोडीने पुरा टीन शीटचा चेंदा मेंदा केला आणि तीच हातोडी मशीन मध्ये टाकून दिली. आता कुठचाही कामगार येऊ दे, मशीन काय चालू करू शकत नाही. फॅक्टरीला टाळ पडलं म्हणून समजा. शाबास शाबास. साहब सिर्फ शाबाशी से काम नहीं चलेगा, उसके लिए विजय के सिक्योरिटी और वॉचमैन को फितूर करना पड़ा. नोटों के बंडल सरकने पड़ेंगे. अरे तू पैशाची फिकीर करू नकोस. आता विजयच्या फॅक्टरीतले कामगारही माझ्या कंपनीत कामाला येतील. हा, आता बघतो 3 महिन्याच्या आत कॉन्ट्रॅक्ट कसं पुरं होत नाही ते. पण ज्ञानसिंग, तो गार्ड आणि वॉचमन उलटायचे नाहीत ना? नाही तसं झालं ना तर विजयच्या फॅक्टरीतले कामगार आपल्या जीवावर उठायचे. साहब पैसे से बड़ा कोई ईमान नहीं. हाँ, और सिक्योरिटी और वॉचमैन उल्टेंगे तो उनकी कम बकती, क्योंकि विजय उनको जेल भिजवा के रहेगा. हाँ, और फिर भी बच गए तो विजय के फैक्ट्री के कामगार उनको जिंदा जला देंगे. बरं मग ठीक आहे. बरं आता चल लवकर. मला सांग तुला किती पैसे पाहिजे. हाँ साहब, पैसा देना पड़ेगा. अरे तसंच महत्त्वाचं सिक्युरिटी को देना है. मी तुला इकडे घेऊन आलो. आणि कौन? ज्ञानसिंह? हाँ विजय साहब. ज्ञानसिंग, विजय तुझा साहेब नाही. जयसिंग, हाँ विजय भाऊ. एवढ्यात ओळख विसरलास माझी? नाही विजय भाऊ. मग तुझा अशा नजरा चुकवण्याचा अर्थ एकच उरतो. अर्थ शोधत बसायला मला वेळ नाही. चल ज्ञानसिंग. राहुल, अरे विजयला मी सकाळी सकाळी त्याच्या घरी जाऊन मोठ्या हट्टाने इथे घेऊन आलो. आणि तू कुठं चाललास? मला वाटतं तू थांबलास तर बरं होईल. सॉरी, मला खूप महत्वाची कामं आहेत. चल ज्ञानसिंग. काय झालं? मामा, राहुल आणि गॅनसिंग मला लक्षण काही ठीक दिसत नाही. का कुणास ठाऊक, पण आज सकाळपासून मन माझं फार फार अस्वस्थ आहे. म्हणजे जग जिंकल्याचा आनंद आणि सर्वस्व हरवल्याचं दुःख, एक विलक्षण चुटफूट हुरहुर, आणि त्यात सकाळी सकाळी मला तुम्ही इथे बोलून घेऊन येतात. मला खरंच काही कळत नाही. अरे वेडा आहेस तू. आजचा दिवस तुझ्या भाग्याचा आहे. हे बघा, असं हे तुमचं रहस्यमय बोलणं वागणं खरंच मामा मला काही कळेलच झालंय. ठीक आहे, आता असं मला एक सांग, तुझी लाईफ आयडियोलॉजी काय आहे? हो मामा, हा प्रश्न विचारायला तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी मला इथे बोलून घेऊन आला. हा प्रश्न तुला मी एका वेगळ्या शब्दात विचारतो. आता असं बघ की माणसाचं आयुष्य हे क्षणाक्षणानं कणाकणानं संपत असतं. रेतीच्या घड्यातल्या रेतीसारखं. समज की हे संपूर्ण आयुष्य तुला पुन्हा मिळालं तर? मामा, माणसाचं आयुष्य असं रेतीच्या घड्यासारखं उलट करून ठेवता आलं तर? तर माझ्या त्या जन्मदात्या आईला म्हणे, जन्मताच मला असं अनाथ आश्रमाच्या पायरीवर फेकण्यापेक्षा माझ्या गळ्याला नख लाव. मामा,
मामा कसं कंठलं असेल मी सारं आयुष्य आई विना या मुखवट्यांच्या जगात. आयुष्य तिच्या विन झाले, आयुष्य तिच्या विन झाले. हा प्रहर रात्रीचा घोर निर्मनुष्य रस्त्यावरती. कुणी रडे पोरके पोर, कुणी रडे पोरके पोर. नाही विजय, नाही. अरे तुझ्या आयुष्याचा रस्ता आता निर्मनुष्य नाही. तू तुझ्या आयुष्यात आता एकटा राहिला नाहीस. म्हणजे सांगतो, पण त्या अगोदर मला एक सांग, आईबद्दलची तुझी काय कल्पना आहे? आय मीन कोणत्या अपेक्षा आहे? आई, कल्पना इतकीच की माझी आई जिवंत असावी, आणि अपेक्षा इतकीच की मला जन्म दिल्याची किंबहुना जन्मतःच मला टाकल्याची जाणीव तिला असावी. मामा, मामा खरंच कधी कधी भेटली ती मला? थांब थांब थांब. हे बघ, जर ती तुला भेटली तर जे जाब जबा विचारायचे असतील तिला ना, ते तू प्रत्यक्षात तिलाच विचार. जिनं आपलं चारित्र्य धुतलेल्या तांदळासारखं स्वच्छ राहावं म्हणून तुझ्यासारखा एक मौल्यवान हिरा तांदळातल्या खड्यासारखा उचलून बाहेर फेकून दिला. जी इतकी वर्ष तोंड लपवून अंधारात राहिली. तुझ्या तोंडची आई ही हा ऐकण्यासाठी काळीच तडफडत असताना सुद्धा जिनं आजवर आपले ओठ शिवून घेतले होते, ती तुझी आई आज तुझ्या पुढं पदर पसरून येणार आहे, केवळ दान मागण्यासाठी. मामा, मामा, मामा प्लीज, माझ्या आईबद्दल तरी अशी गोड थट्टा माझी करू नका प्लीज मामा. नाही विजय, ही तट्टा नाही. अरे आज मी खरोखरच तुझ्या आईशी भेट घडवणार आहे विजय. नाही नाही, नको, खरंच नको मामा. तसं झालं तर मी आनंदानं वेडा होईन मामा. मायेनं लाचार होईल, संतापानं बेभान होईल, अहंकारानं उन्मत्त होईल, वय विसरून लहान मुलासारखं हवे गाणं तिच्या कुशीत शिरेल. नाहीतर तिचं वय विसरून तिला टोकरून लाग. नाही मामा, नको नको. त्यापेक्षा माझ्या स्वप्नातली माझी आई माझ्या स्वप्नातच राहू दे मामा. अरे हे बघ, तिला सत्याचा स्पर्श नको. स्वप्न सत्यात उतरत असताना तू अशी पाठ फिरवू नकोस. अरे मिटू नकोस डोळे. मामा, मामा माझी बोबळ जळून खाक होतील तिच्या तेजस्वी दर्शनाने किंवा तिच्याबद्दलच्या माझ्या संतापाने. डोळे मिटलेस तरी तू तुझ्या स्वप्नात साकार केलेली आईची मूर्ती तू पुसू शकणार नाहीस. आता डोळे उघडे ठेवून एवढं तरी बघ की त्या मूर्तीपेक्षा ही मूर्ती तसूपरही वेगळी तर नाही ना. आई, बाईसाहेब. बाईसाहेब नाही, मला तुझी आई. हा विजय, आई, हीच तुझी जन्मदात्री आहे. माझी, हो, माझी जन्मदात्री आई. हो, जन्मताच माझी रवानगी अनाथाश्रमात करणारी माझी आई. समाजाच्या भीतीनं सर्वार्थाने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी पुढच्या पोराला अनाथ आयुष्याच्या खाईत लोटणारी माझी आई. विजय, आई 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 हे दोन अक्षरी शब्द एखाद्याचं सारं विश्व व्यापून टाकतात. हा या दोन अक्षरी शब्द एखाद्याच्या साऱ्या महत्वाकांक्षा धुळीला मिळू शकतो. हा या दोन अक्षरी शब्द एखाद्याचं जिवंत मरण होऊ शकते. आज मला कळलं. विजय, विजय, माझं बाळ. आयुष्यात आई ह्या एकाच शब्दाचा ध्यास घेतला होता. माझ्यावर विश्वास ठेवा बाईसाहेब. माझ्या मनातली, माझ्या स्वप्नातली आईची मूर्ती तुमच्यापेक्षा वेगळी नव्हती हो. अनंत वेळा भेटलो आहोत आपण स्वप्नात.
कितीतरी वेळा तुमच्या खुशीत शिरून माझी गाराणी मांडलीत बाईसाहेब. त्यात तुम्हीच होता बाईसाहेब, त्यात तुम्हीच होता. आई या शब्दाचा अर्थ तर दूर, पण आई हा शब्द देखील उच्चारता येत नव्हता तेव्हा तुमच्यासाठी फोडलेला टाहू तुमच्या कानापर्यंत का पोहोचला नाही बाईसाहेब? का? आई होता ना तुम्ही माझ्या. 9 महिने माझ्या आपल्या उदरात वाढवलं होतं ना तुम्ही मला. मग माझ्या रक्तबंबाळ उदयाची आग तुमच्या कानापर्यंत पोहोचली नाही. हा दोष तुमचा की माझा? विजय, मी अगतिक होती बाळा. दोष तुझाही नव्हता आणि तिचाही नव्हता. अरे दोष होता तो समाजाचा, आपल्या रूढी परंपरांचा, नीती कल्पनांचा. समाज, रूढी, नीती, परंपरा या सगळ्याचं मिश्रण आईच्या दुधापेक्षाही घट्ट ठरत असेल हे आज मला कळलं. दुधापेक्षा नव्हे विजय, अरे रक्तापेक्षा. तेच रक्त ना, ते माझ्याही हृदयातून, माझ्याही नसानसातून वाहत आहे. मग त्या रक्ताला गेल्या 25 वर्षात माझी ओळख का पटली नाही मामा? हो, पाण्याचा रंग बदलताना मी समजू शकतो, पण आईच्या रक्ताचाही रंग बदलताना पाहताना माझे डोळे का थिजणार नाहीत बाईसाहेब? का? विजय, विजय, तू करशील ते आरोप, ती निर्भत्सना मला मला मान्य आहे. पण तू एक विपर्यास करतोयस. तुझा आकांत अकांत बाईसाहेब, तान्याचा आकांत ऐकून आईने जर कानावर हात ठेवले तर त्याने रडावं तरी कोणासाठी आणि का? विजय, अरे अरे कसंही झाली तरी ही तुझी जन्मदात्री आई आहे विजय. आई? हा, जगातल्या सगळ्या भाषातून आता आई हा शब्द खोडून काढला पाहिजे. विजय, शब्द खोडलास तरी आईचा अर्थ नष्ट होणार नाही, की आईची माया आटणार नाही. आणि म्हणूनच आज तुझी आई तुझ्या पुढं पदर पसरून उभी आहे. होय होय विजय, इतकी वर्ष तुला पोरकं अनाथ केलं आणि स्वतः पवित्र पवित्र राहणारी, तुला दुःखाच्या खाईत लोटून स्वतः आत्मतलबी दुनियेत वावरणारी तुझी आई आज स्वतःच्या स्वार्थावर शिक्कामोर्तब करण्यासाठी उभी आहे. स्वार्थ कसला ताई? अगं राहुल तुझा मुलगा असला तरी विजयचा धाकटा भाऊच आहे. हो. अगं वैरी नव्हे त्याचा. पण आज तर दोघेही एकमेकांचे हाडवैरी बनून उभे आहेत. आता माझ्या डोक्यात प्रकाश पडायला लागला. म्हणजे हे सगळं राहुलसाठी चाललंय तर? हा, अरे तुम्ही दोघेही माझीच तर मुलं आहात ना. होय. मग बाईसाहेब, हे तुम्ही राहुलला सांगितलं? नाही, आधीच तो भडक मात्याचा. त्यातून तू त्याच्या विरोधात गेल्यापासून त्याचं डोकंच फिरल्यासारखं झालंय. त्याला हे सगळं नाही सहन होणार. तेवढ्यासाठी आज तुम्ही माझ्या मातृत्वाचं सोंग आणतात आहे ना? नाही राहू. नाही कसं बाईसाहेब? हा, हो, जे सांगण्यासाठी गेल्या 25 वर्षात साधी सवड देखील तुम्हाला झाली नाही, त्याच्यासाठी ते सांगण्यासाठी आज तुम्ही मला आवर्जून बोलावलं. हा, फार फार आभारी आहे मी तुमची. विजय, मला समजून घे. हा विजय, एका आईची, एका अभागिनीची व्यथा समजून घे विजय. मी निराधार होते, लाचार होते, अगतिक होते. बाईसाहेब, निराधार, लाचार, अगतिक होतं ते तुम्ही टाकलेलं तांदूळ बाळ. ज्याला जन्म देऊन सोयीस्करित्या विसरला तुम्ही इतकी वर्ष. पण प्रत्येक क्षणाला 100 मांडा भोगलेली ती सारी वर्ष जशीच्या तशी माझ्या डोळ्यासमोर. बाईसाहेब, तुमच्या औरस मुलाला राहुलला तुम्ही पदराआड घेऊन अंगाई गुणगुणत असाल ना? त्यावेळी तुमचं हे अनवरस अनाथाश्रमाच्या पोतेऱ्यावर उघडं पडलेलं असायचं बाईसाहेब. रात्रीची अचानक त्याला जाग आली ना, तर त्याच्या हाताशी आईचं पदर नसायचं बाईसाहेब. विजय, तुमच्या लाडक्या राहुलला तुम्ही शाळेत जाताना शिऱ्या पोह्याचं डबे भरून देत असाल नाही? तेव्हा मी उपाशी पोटी
धडेगिरीत वार लावून जेवत होतो बाईसाहेब, वार लावून. विजय, आलिशान कार मधून आपल्या राहुलला तुम्ही संध्याकाळचं फिरायला घेऊन जात असाल, त्याचे चॉकलेट आईस्क्रीमचे लाड पुरवत असाल, तेव्हा मी कोळ्या अनुवाणी पावलांनी भर उन्हात लेमलेच्या गोळ्या विकत फिरत होतो भाईसाहेब, लेमलेच्या गोळ्या. नाही विजय, मला असं रक्त बंबाळ करू नकोस. अरे मी चुकले. स्वतःच्या अब्रूचा पंचनामा होऊ नये म्हणून मी तशी गप्प राहिले. आई होण्याला सुद्धा मी अगदी कलंक आहे. बाईसाहेब, विजय मला क्षमा कर आणि आणि एक दान दे पदरात. एकदा मला आई म्हण. क्षमा करेन बाईसाहेब. माझं सगळं दुःख, माझ्या सगळ्या वेदना, माझ्या सगळ्या तक्रारी विसरून करेन मी माफ तुम्हाला. पण त्यासाठी तुम्हाला राहुलचा त्याग करावा लागेल. राहुलचा त्याग? बाईसाहेब, खरं म्हणजे मला आता आईची तेवढीशी गरजच उरलेली. कारण मला सवय झाली आई नसण्याची, सवय झाली माझ्या अनाथ ओरकेपणाची, सवय झाली जीवघेण्या मानहानीची. आणि कदाचित म्हणूनच मी आज उभा आहे स्वतःच्या सामर्थ्यावर. त्या बाबड्या बिचाऱ्या बालपणात वाटणारी आईची ओढ, आईची गरज माझ्यासाठी संपली. पण तरी देखील तुम्ही मला हव्या. चला माझ्याबरोबर. हा, पण माझ्या सोबत येताना तुम्हाला राहुलचा त्याग करावा लागेल कायमचा. म्हणजे मी आजवर भोगलेल्या दुःखाची थोडी तरी त्याला कल्पना आहे. आणि नाही आली तरी ठीक आहे. मला माझी आई मिळाल्याचा आनंद मला पुरून उरणार आहे. विजय, घाबरू नका बाईसाहेब. आता चारी बाजूने नाकेबंदी झाली, पराजय निश्चित झाला म्हणून आज तुम्ही माझ्या मातृत्वाचं सोंग घेता तसं मी म्हणू शकतो. पण मी तसं म्हणणार नाही. मी सांगणार नाही तुम्हाला माझ्या मातृत्वाची जगजाहीर कबुली द्यायला. मी मांडणार नाही तुमच्यासमोर माझ्या अनाथ आयुष्यातील दुःख आणि वेदनांचा जमा खर्च तुमच्यासमोर. राहुलवर आजवर केल्या प्रेमाच्या वर्षावाचा हिशोबही मी मागणार नाही. मी विचारणार नाही तुम्हाला तुमच्या पापाचं कारण, माझ्या बापाचं नाव. कारण आता तुम्ही मला हव्यात माझी आई. बाईसाहेब, मला जन्म देऊन तुम्ही अनाथाश्रमाशिवाय दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. पण आज मी मात्र तुमच्यासमोर 2 पर्याय ठेवतो. कोणते? एक म्हणजे राहुलचा त्याग करून कायमचं तुम्ही माझ्यासोबत या. नाहीतर काय? नाहीतर नको असलेला जन्म दिलात. आता हवं असलेलं मरण तरी द्या मला. विजय, 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 अरे काय हे असं वेड्यासारखं? हा, अरे तुम्ही दोघंही तिला हवे आहात. अरे तू परत ये. राहुल तुला मोठ्या भावाचा मान देईल. आम्ही त्याला समजावून सांगू. हा, आणि हे बघ आता झालं गेलं सगळं विसरून जायचं. हा, नाही मामा, अश्रू डोळ्यानं विसरत नाही. जखमेला रक्ताचा विसर पडत नाही. आयुष्याला मृत्यूची विस्मृती होत नाही. जेव्हा बाईसाहेब एकतर राहुलला मरणप्राय यातना देऊन तुम्ही माझ्यासोबत चला, नाहीतर मला मरण द्या. विजय, विजय, अरे जन्मताच मी तुला टाकलं. एका अर्थाने तुझी हत्याच घडली माझ्या हातून. आता राहुलच्या बाबतीत असं वागलं तर ती दुसरी भ्रूण हत्या ठरेल. तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही. उद्ध्वस्त होऊन जाईल रे त्याचं जीवन.
त्यापेक्षा हे बघ, तू त्या श्रीवास्तवची नोकरी सोड आणि इथे ये. हा. आणि तुम्ही दोघं भाऊ भाऊ मिळून हे सगळं सांभाळा. म्हणजे मी सुखाने डोळे मिटायला तयार होईल. नाही बाईसाहेब, ज्यावेळी मला तुम्ही नोकरीवरून काढून टाकलं त्यावेळी श्रीवास्तवाने मला आश्रय दिला. समाजाच्या भीतीने स्वतःची आई जेव्हा ओठ मिटून गप्प बसली तेव्हा श्रीवास्तवांनी मला मुलगा माणूस दत्तक घेतला आणि अशा कठीण प्रसंगात त्यांना विश्वासघात करणं त्यांचा माझ्या स्वभावात बसत नाही. पण राहुल, बाईसाहेब, माझं उत्तर मला मिळालं. म्हणजे बाईसाहेब, जिने साक्षात आईच्या दुधाचा व्यापार मांडला त्या माझ्या आईच्या दुधाचा एकही थेंब माझ्या रक्तात उतरला नाही. तरी देखील त्या रक्ताचं त्या दुधाचं ऋण मला मान्य आहे. यापुढे आयुष्यात कधीतरी एकदा तुम्ही म्हणाल ते आणि तुम्ही म्हणाल तसं एकदा करेल आणि ही माझं वचन आहे तुम्हाला. विजय, कसला गडबड चालली ही चक्रधर? काही समजत नाही ताई, पण एकूण कामगारांचाच धंदा दिसतोय. कामगारांची कामगार? दंगल. होय. राहुल, राहुल, अरे कसला पण काय हा? बाईजी, कयामत आ गई, कयामत. कयामत? चक्रधर, म्हणजे हे सारे तुझ्या म्हणजे श्रीवास्तवच्या फॅक्टरीतले कामगार दिसत माझ्या फॅक्टरीतले कामगार. हा. माझ्या फॅक्टरीतले कामगार आणि इथे बाईसाहेब, 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 काय झालं छोटू? काय झालं? जे अहो तुम्ही हो, काय नाही झालं ते विचारा. तुमच्या फॅक्टरीतले सगळे कामगार आपल्या कारखान्यावर चालून येत आहेत. का? अरे छोटे साहेब कुठे आहेत? त्यांना सांगा लपून बसा. तर आज कामगाराच्या हातून काही खैर नाही. काय केलं राहुलने? पण असं झालं तरी काय? कॅन्सिल कुठे आहे? त्यांना सांग लपून बसा म्हणून. त्यांनी काल रात्री जाऊन विजयबाबूच्या फॅक्टरीत सगळ्या 300 जणी मशनीचा चेंदा मेंदा केलाय. काय? सगळे कामगार खवळले. चक्रधर, ताबडतोब पोलिसांना फोन कर. राहुल आणि गॅन्सी नित्य खालच्या थराला गेले. पोलीसच काय, प्रत्यक्ष परमेश्वर देखील राहुलला माझ्या कामगारापासून वाचवू शकणार नाही. तू म्हणतोयस ते खरं आहे विजय, पण या कठीण प्रसंगातून राहुलला तू वाचू शकतोस विजय. मी हो. मी आणि राहुलला वाचवणार. अरे हे बघ, केवळ तू सामोरा गेलास ना तर तुझे कामगार शांत होतील. त्यांना थोपण्याचं सामर्थ्य यावे तरी फक्त तुझ्यातच आहे विजय. होय विजय, माझ्या राहुलला वाचवणं आता फक्त तुझ्याच हातात आहे. हा. हे बघ, तुझ्या फॅक्टरीचं जे काही नुकसान झालंय ना ते माझं घरदार इस्टेट विकून मी तुला परत देईन. पण माझ्या राहुलला वाचव. मी तुझ्या पाया पडते, पाहिजे पदर पसरते. काय करताय तुम्ही? हट 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 बाजूला देऊ का? एकेकाला गोळ्यात घालतो. शपथ आहे, तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. असं भलता वेडेपणा नका हो करू. तुम्ही पोलिसांना फोन करा आधी. मला शहाणपणा शिकू नकोस. राहुल, अशा प्रसंगी तू कामगारांच्या सामोरं जाणं योग्य ठरणार नाही. आणि त्या पिस्तुलीकडे मी सांभाळतो त्यांना. विजय, 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 मी पुन्हा पोलिसांना फोन करतो. हो मामा, छे छे, आता असा भलता वेडेपणा करू नका. स्वतःला शहाणा समजणारा हा महामूर्ख विजय स्वतःहून खवळलेल्या वाघांना सामोरा गेलाय. राहुल, राहुल, अरे आता त्याला ओळखलं आता नाहीयेस. या क्षणी त्याला इथे पाहून श्रीवास्तवांच्या कामगारांचा संशय अधिकच बळावेल. ते त्यालाच फितूर समजतील. आता तो जिवंत वाचत नाही. हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, तू त्याला ओळखलं नाहीयेस तो कोण आहे ते. असं पण मी कामगारांना चांगला ओळखतो.
ते त्याला दगडाने ठेचून ठार मारतील आणि त्यात त्या गॅनसिंग आणि त्याच्या साथीदारांचा दगड पहिला असेल. पण त्याच्याजवळ भरलेले रिव्हॉल्वर आहे. आई, विजयच्या हातात रिकाम पिस्तूल आहे. नादात नादात, अरे काय केलंस ते? माझं बाळ, माझा विजय. आई अरे तुला मूर्ख म्हणून की कृतज्ञ रे? हा? तुझ्यासाठी जीव धोक्यात घातलाय त्यानं आणि तू तुझ्या स्वतःच्या भावाच्या मृत्यूला कारण झालास. हा? काय भाऊ? होय गाढवा, होय. विजय तुझा सख्खा मोठा भाऊ आहे. या तुझ्या सख्या आईच्या कुशीतूनच जन्म घेतलाय त्यानं आणि केवळ म्हणूनच स्वतःच्या जीवावर उदार झालाय तो तुझ्यासाठी. त्याला जन्म देऊन उकिड्यावर फेकणाऱ्या या तुझ्या आईसाठी. छोटू, छोटू पाणी घेऊन ये. सांभाळ तुझ्या विजयला, सांभाळा हिला. चल छोटू माझ्या बरोबर. आई, सांभाळ विजय. विजय बसव, छोटू इथे बसव त्याला. विजय, अरे अरे काय झालं हे? म्हणजे डॉक्टरांना फोन कर छोटू. म्हणजे 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 मी माझ्या सख्या भावाला मारलं. मी विजयला मारलं. विजय, तू काय मारशील रे? हा? तू काय मारशील? अरे यापूर्वी अनेकदा मरण भोगलं यानं. जेव्हा त्याचा जन्म झाला ना तेव्हा तो मेला. जन्मदात्री आई हयात असताना तो मरण जगत होता विजय. अरे अरे आयुष्यभर मरण जगत आलाय माझा विजय. विजय, विजय बाईसाहेब, विजय एक तर मला आई म्हण. आज मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन की विजय माझ्या रक्त मांसाचा गोळा आहे, नाही बाईसाहेब, माझा मुलगा आहे. नाही बाईसाहेब. माझ्या जिवंतपणी जो कलंक तुमच्या कपाळी लागला नाही तो कलंक माझ्या मरणानंतरही तुम्हाला लागला तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. विजय, विजय, मला मनशांती लाभणार नाही बाईसाहेब. बाईसाहेब, हे माझं वचन पूर्ण केलं. विजय.